नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत ऊस तोडणीचा योग्य कालावधी आणि वेळेवर तोडणी केल्याने मिळणारे महत्त्वाचे फायदे। अनेक वेळा ऊस चांगला वाढलेला असतो, पण तोडणी योग्य वेळेत न झाल्यामुळे उत्पादन आणि साखरेचे प्रमाण दोन्हीही कमी होऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ऊस तोडणीचा योग्य कालावधी। ऊसाचे पीक साधारणपणे 10 ते 18 महिन्यांमध्ये परिपक्व होते। मात्र तोडणीचा अचूक कालावधी हा जाती, हवामान आणि लागवडीवर अवलंबून असतो। ऊस परिपक्व झाल्याची काही प्रमुख लक्षणे। ऊसाची वाढ जवळपास थांबते, खालील पाने पिवळी पडून सुकू लागतात, कांड्या कठीण आणि रसाने भरलेल्या असतात, साखरेचे प्रमाण जास्त आणि रसातील पाण्याचे प्रमाण कमी होते। उत्पादनाचा पूर्ण फायदा। लवकर तोडणी केल्यास वजन कमी मिळते, तर उशिरा तोडणी केल्यास साखरेचे प्रमाण घटू शकते। योग्य वेळी तोडणी केल्यास उत्पादन आणि गुणवत्ता दोन्हीही टिकून राहतात। आर्थिक फायदा। जास्त वजन आणि चांगल्या साखर उतारा यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते। खोडवा पिकासाठी फायदा। वेळेवर तोडणी झाल्यास खोडवा ऊस लवकर फुटतो आणि पुढील पिकाची वाढ चांगली होते। रोग व किड्यांचा धोका कमी। अतिपक्व ऊस शेतात जास्त काळ ठेवला तर काही रोग आणि किड्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो। योग्य वेळी तोडणी केल्याने हा धोका कमी होतो। तर तोडणी करताना कोणती काळजी घ्यावी? ऊस जमिनीच्या अगदी जवळून तोडा। तोडणीनंतर शक्य तितक्या लवकर कारखान्यात पाठवा। पाने व अनावश्यक भाग वेगळा करा। निष्कर्ष मित्रांनो, ऊस तोडीचा योग्य कालावधी ओळखून वेळेवर तोडणी केल्यास साखर उतारा, उत्पादन आणि नफा वाढतो। त्यामुळे ऊसाची परिपक्वता तपासून तोडणीचा निर्णय घ्या। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।